अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटीन मालोजी नृपती समर्थ चरणी ज्यांची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणूनी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी श्रवण करती दिवसी निशी हेरळी करात शास्त्र्यांची वतने देऊन ठेवली. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतवरी कलोनी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला नृपापोटी बहुत करुणे खटपटी बुवांशी शेवटी आणले. रात्रंदिन नृप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. ख्याती वाढली लोकांत स्तुती करती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शनायती श्रेष्ठ जन सांगाती कित्येक होते तयावेळी. पहावया यतींचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे ऐकुणी सत्वर यतिराज हासले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती बुवा म्हणती कायम. हा तो वेडा संन्यासी बुडवे पडली लोकांसी लागले विरते भक्तीसी यांनी ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेर लोका बोलती हास्य तरी तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असे ना. ऐसे ब्रह्मचारी बोलणी पातले आपल्या स्वस्तानी विकल्प पातला म्हणी स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियमानुसार ब्रह्मचारी करती शयन जवळी पारिशी दोघे जन तेही निद्रस्त झाले. निद्रा लागली बुवांसी लोटलिया काही निशी एक स्वप्नी तयांसी चमत्कारी पडलेसे. आपल्या अंगावर रुचिक एकाएकी चढले असंख्य महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी कडबडणी उठले लवकरी बोबडी पडली वैखरी शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारसी जागृती आली त्यांची त्यांनी धरुणी बुवांसी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत त्याची सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ ऐसी स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पासी पुसाता मागील प्रश्नांशी कदकदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझी जरी इच्छितसे तरी स्वप्नी देखुणी रुच्छकांसी काय म्हणणे भ्यालासी जरी भय मानतसी मग ब्रह्मपद जानसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोले यासी लागती कष्ट करणे कोटा आता नयेची. बुवा प्रतिपटली कुण धरले तात्काळ स्वामी चरण प्रेमाश्रुनी भरले नयन कंठ झाला सद्गदित. त्या समयापासून भक्ती जडली स्वामी चरण अहंकार गेला गळोनी ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृता संमत सदा परिसत भावी भक्त सप्तमोध्याय गुडा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्था परनमस्तु परनमस्तु परनमस्तु.